नमस्कार, मी दिव्या हुरकट. महाराष्ट्र कॉलिंग कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत रशियामध्ये MBBS साठी योग्य विद्यापीठ कसं निवडावं या विषयावर. आणि आज आपल्यासोबत आहेत मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अमित कांबळे सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. थँक्यू. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर अमित कांबळे AK एज्युकेशनल कन्सल्टंट्सचे संचालक आहेत. त्यांनी वोल्गोग्राड मेडिकल युनिव्हर्सिटीमधून वैद्यकीय शिक्षण घेतलंय. ते रशियातील स्टेट आणि फेडरल युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. AKEC रशियन सरकारासोबत 20 वर्षापासून 12 वैद्यकीय विद्यापीठांसोबत संलग्न आहे. आजपर्यंत हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी वैद्यकीय प्रवेश मिळवून दिलाय आणि मोलाचं मार्गदर्शनही केलंय. AKECचे काही विद्यार्थी एम्स सारख्या नामांकित संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशन करून आज भारतात यशस्वी डॉक्टर्स म्हणून सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत. अनेक नामांकित आणि प्रतिष्ठित संस्थांनी वेळोवेळी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केलंय. माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील, सकाळ ग्रुपचे श्री प्रतापराव पवार, श्री बाबासाहेब पुरंदरे, सुपर 30चे आनंद कुमार, श्री रमेश सिप्पी, अभिनेत्री करीना कपूर खान यांनीही AKECचा उल्लेखनीय कामाबद्दल गौरव केलाय. तसंच 2017 मध्ये रशियन सरकारनं त्यांचा गौरव करून त्यांना लेटर ऑफ ग्रॅटिट्यूडनंही सन्मानित केलंय. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. सर, सर्वात आधी जाणून घ्यायचं आहे, रशियामध्ये योग्य विद्यापीठाची निवड करताना कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावं? सगळ्यात पहिलं आपलं विद्यापीठ जे आहे हे भारत सरकार मान्यताप्राप्त म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन अप्रूव्ड आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन लिस्टेड असणं गरजेचं आहे. जो अभ्यासक्रम आहे फर्स्ट इयरपासून 6 वर्षापर्यंत इंग्रजी माध्यमातून ह्याचं शिक्षण होतं का हे चेक करणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी विद्यापीठ राहणार आहेत तर 6 वर्ष त्यांची राहण्याची सोय गव्हर्मेंट हॉस्टेल्समध्ये आहेत का हे चेक करण्याची खूप गरज आहे. कारण आपण आता अजून कोविड टाईम्समध्ये आपण आहोत आणि ह्या टाईममध्ये प्रायव्हेट अकोमोडेशन किंवा फ्लॅटमध्ये जाऊन राहणं हे फारसं सोयीस्कर नसणार आहे, कारण आपण तिथं ॲज अ फॉरेनर असतो. त्याच्यानंतर जे आहे की विद्यापीठ जे लोकेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे छोट्या टाऊनमध्ये आहे का विलेजमध्ये आहे का एका मेजर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे. कारण रशियाची जी पॉप्युलेशन आहे ती खूप कमी आहे आणि जर पॉप्युलेशन कमी असली तर हॉस्पिटलमध्ये जो पेशंट फ्लो असणार आहे तो देखील कमी असणार आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं नसेल तर रँकिंगवर युनिव्हर्सिटीच्या ते अफेक्ट करू शकतं. सो इन्फ्रास्ट्रक्चर आणि रँकिंग देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नंतर आहे मॉड्यूल ऑफ ट्रेनिंग म्हणजे शिकवण्याची पद्धती. ट्रॅडिशनल मेथडॉलॉजीने शिकवतात का इंटिग्रेटेड आहे का प्रॉब्लेम बेस्ड सॉल्विंग ह्याला प्राधान्य आहे ते चेक करण्याची गरज आहे. अभ्यासाव्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचप्रमाणे रिसर्चचा त्या युनिव्हर्सिटीमध्ये काय स्कोप आहे, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम आहेत का. आणि जे विद्यार्थी आपल्याला माहीत आहे की आता नॅशनल एक्झिट टेस्ट ही अनाऊन्स झालेली आहे, त्याची तयारी कोणते विद्यापीठ लवकर तयारी सुरू करते हे देखील चेक करण्याची गरज आहे. आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे स्पोर्ट्स रिक्रिएशनच्या काय ॲक्टिव्हिटीज आहे का हे अगदी प्राथमिक त्याने त्याची सगळी माहिती घेऊनच आपण ॲडमिशन आपलं कन्फर्म करणं गरजेचं आहे. अगदी सर, म्हणजे अधिक लक्ष कोणत्या गोष्टींकडे द्यावं हे तुम्ही आत्ताच सांगितलं. मात्र जास्त महत्त्व कोणत्या गोष्टींना आपण देऊ नये अशा टाईमला तेही आम्हाला सांगा. फर्स्ट त्याच्यात येतं की आपल्याला माहिती आहे की जिथं सगळ्यात कमी फीज असते तिथं सगळ्यात जास्ती विद्यार्थी ॲडमिशन घ्यायला प्रेफर करत असतात. सो तो क्रायटेरिया असायला नाही पाहिजे ॲडमिशन घेण्यासाठी. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षाची फी प्रत्येक वर्षालाच भरली पाहिजे, ना की 6 वर्षाचं एक पॅकेज किंवा 6 वर्षाची फी एकत्र आकारणं हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर जे आहे की एक ॲटिट्यूड जे असते आपलं स्वतःला, कधी कधी विद्यार्थी खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतात की मला खूप काही येतं आहे, मला खूप काही माहीत आहे. सो ती ॲटिट्यूड देखील आपण स्वतः ॲनलाइज करण्याची खूप गरज आहे. त्याच्यानंतर जे आहे की एक स्पून फीडिंग किंवा सगळं रेडीमेड आपल्या विद्यार्थ्यांना आवडत असतं, मात्र स्वतः एफर्ट्स घालून ह्या गोष्टी आपण कितपत इंडिपेंडेंटली ह्या गोष्टी करू शकतो हे ॲनलाइज करण्याची गरज आहे. क्वालिटीला जास्ती प्राधान्य द्यायचं विद्यापीठ निवडत असताना, ना की क्वांटिटीला.
त्यानंतर ब्लाइंडली काही विद्यार्थी काय करतात की माझ्या आजूबाजूचे विद्यार्थी तिथं शिकत आहेत, फ्रेंड्स तिथं आहेत, सो कदाचित त्याच्यामुळं देखील इन्फ्लुएन्स ते कधीकधी होत असतात. तर तसं करायचं नाही. त्याचप्रमाणे एक खूप महत्त्वाची इथं बाब आहे की इथं भारतामध्ये मेरिटमध्ये येऊन देखील आपल्या चॉईसचं मेडिकल कॉलेज आपल्याला मिळेलच का नाही ह्याची काही शाश्वती नसते. फक्त आता आपल्याला रशियाची एक संधी आहे, आपल्याकडे एक चॉईस आपल्याकडं आहे, म्हणून त्याच्यात वेळ घालवायचा नाही. कारण त्याच्यामध्ये काय होतं की एक चांगले विद्यापीठाचे जे डेडलाईन्स असतात ते कदाचित निघून जातात आणि आपला प्रायमरी फोकस जो आहे हा MBBS करणं आहे. कुठून करणं हे सेकंडरी असतं. सो ह्याला फार जास्ती महत्त्व द्यायचं नाही असं मला वाटतं. अगदी सर, आत्ताच तुम्ही सांगितलं वेळ घालवायचा नाही. वैद्यकीय शिक्षणासाठी पालकांनी पण आणि मुलांनी पण हे का निर्णय, महत्त्वाचं जे निर्णय आहे ते टाईमवर घेणं का गरजेचं आहे? निर्णय स्वतःबद्दल घेता येणे आणि निर्णयावर येणे ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण एखादा विद्यार्थी जर बघितलं की आपला निर्णय घेऊन ॲडमिशन कन्फर्म करत आहे, म्हणजे त्याने त्याचा 12वीचा निकाल किंवा नीटचा निकाल ॲक्सेप्ट केलेला आहे आणि आता तो मूव्ह ऑन होण्याच्या तयारीमध्ये आहे. जेव्हा आपण अर्ली स्टार्ट करतो म्हणजे निर्णय घेण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्यामध्ये एक एनर्जी असते, कॉम्पिटिटिव्हनेस असतं, आपण इफेक्टिव्ह असतो आणि आपली प्रोडक्टिव्हिटी जास्ती बेटर असते आणि आपले कमिटमेंट चांगले असल्याकारणाने आपले जे गोल्स आहेत ते आपण लवकर अचीव करू शकतो, टाईम सेव्ह करू शकतो. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब ही आहे की ॲज अ डॉक्टर आपल्याला प्रत्येक क्षणी नवीन पेशंट्स येणार आहेत, नवीन प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून आपण स्लो अँड स्टडीली जर निर्णय घेण्याची तयारी दाखवली तरच आपण जो आपल्याकडं हॉस्पिटलमध्ये नंतर येणारा जो पेशंट आहे त्याला आपण तसं ट्रीट करू शकणार आहे. कारण क्वेश्चन्स जर आपण त्याचे सोल्युशन्स जर पेशंट्सला दिले नाहीत तर ते परत तुमच्याकडे येणार नाही आहेत. सो त्याच्यासाठी अगदी 12वी नंतर जेव्हा नीटचा निकाल लागतो तेव्हापासूनच आपल्या करिअरबद्दल आपण फोकस्ड राहून पटकन निर्णय घेता येणं हे आज काळाची गरज आहे असं मला वाटतं. अगदी सर. रशियामध्ये कोणत्या प्रकारचे विद्यापीठ आहेत? रशियामध्ये प्रायमरीली 2 टाईपचे युनिव्हर्सिटीज आहेत. एक आहेत ज्याला आपण स्टेट युनिव्हर्सिटीज असं म्हणतात आणि ह्या स्टेट युनिव्हर्सिटीज 800हून अधिक आहेत आणि दुसऱ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या आहेत फेडरल युनिव्हर्सिटीज. ह्या रशियाच्या फक्त 10 अशा फेडरल युनिव्हर्सिटीज आहेत. अगदी सर. हे IKBFU जी फेडरल युनिव्हर्सिटी आहे याची काय वैशिष्ट्य आहे आणि कोणत्या शहरात आहे ही? इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी ही कलिनिनग्राड नावाच्या शहरामध्ये आहे. एक मोठं शहर आहे जे वेस्टर्न रशियामध्ये लोकेटेड आहे. जर्मनी, पोलंडसारखे देश अगदी जवळ आहेत. फेडरल स्टेटसची युनिव्हर्सिटी आहे. वर्ल्ड रँकिंग मध्ये ही युनिव्हर्सिटी मोडते. भारत सरकार मान्यता प्राप्त आहे आणि WHO लिस्टेड ही युनिव्हर्सिटी आहे. इंग्रजी माध्यमातून इथं शिक्षण घेतलं जातं. सेपरेट बॉईज हॉस्टेल आहेत, सेपरेट गर्ल्स हॉस्टेल ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. टीचिंग फॅकल्टी जी आहे 3D टेक्निक्स, सिम्युलेशन क्लिनिक आणि नवीन मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर जे एखादं विद्यार्थ्यांना लागतं ते सर्व गोष्टी तिथं आहेत. आणि नेक्स्टची जी प्रिपेरेशन आहे म्हणजे नॅशनल एक्झिट टेस्टची जी प्रिपेरेशन आहे अगदी पहिल्या वर्षापासूनच तिथं ते करून घेत आहेत. अगदी सर. तर या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काय पात्रता लागते आणि काय प्रोसिजर नेमकी आहे? जे विद्यार्थी ऑलरेडी नीट क्वालिफाईड आहेत त्यांच्या ॲप्लिकेशन्स आता आम्ही घेत आहोत. सो 12वी सायन्समध्ये 50% मार्क म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 50% मार्क्स असणं गरजेचं आहे. शिवाय सर्व विद्यार्थी हे नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. विद्यापीठ एक ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करते केमिस्ट्री आणि बायोलॉजीची, ती देखील विद्यार्थ्यांना द्यावी लागते आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची सिलेक्शन प्रोसिजर स्टार्ट होती. आता नीटच्या निकालाला थोडासा डिले झाला असल्या कारणाने ऑक्टोबर लास्ट वीक किंवा नोव्हेंबरपासून अभ्यासक्रम देखील स्टार्ट होईल. जर बघितलं की मार्क्स जे आहेत हे अटेंडन्सवर बघितले जातात आणि इथं जे आहे की ग्रेड सिस्टीम आहे. सो 5 ग्रेड, 4 ग्रेड आणि 3 ग्रेड अशी ही मार्किंग सिस्टीम आहे. 5 ग्रेड म्हणजे एक्सलंट, 4 ग्रेड म्हणजे गुड आणि 3 ग्रेड म्हणजे सॅटिस्फॅक्टरी, अशा टाईपचे ही मार्किंग सिस्टीम आहे.
अगदी सर, आता तुम्ही नेक्स्ट या परीक्षेविषयी सांगितलं, ही खूपच अवघड परीक्षा आहे. करेक्ट. याची तयारी कशी करून घेतं AKEC? काय झालेलं आहे की अगोदर जे विद्यार्थी परदेशी जात होते त्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्सिंग एक्झामिनेशनला सामोरं जावं लागत होतं. मात्र येत्या काही वेळांमध्ये, काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना आता नॅशनल एक्झिट टेस्ट ही द्यावी लागणार आहे. आता जे विद्यार्थी भारतामध्ये शिकणार आहेत त्यांना देखील ही परीक्षा द्यावी लागेल आणि जे विद्यार्थी परदेशात शिकणार आहेत त्यांना देखील ही परीक्षा द्यावी लागणार आहे. अगोदरची जी परीक्षा होती ह्याचं मॉड्यूल फक्त MCQs बेस्ड होतं. मात्र ही परीक्षा कदाचित MCQs असेल, प्रॅक्टिकल असेल आणि थिअरी असेल. सो स्टेप्समध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणून आम्ही आता काय करत आहोत, जे आमचे विद्यार्थी आता तिथं ऑलरेडी शिकत आहेत आणि जे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अगदी फर्स्ट इयरपासून ह्याचं ट्रेनिंग चालू केलेलं आहे. डेली टेस्ट्स, वीकली टेस्ट्स, मंथली मॉक टेस्ट्स, सगळे जे लिटरेचर आहे त्यांना आतापासून आम्ही देत आहे. म्हणजे थोडा थोडा करून त्यांचा 6 वर्षात चांगला सराव होईल आणि अगदी फर्स्ट अटेम्प्टमध्ये हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अगदी सर, एक खूपच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की तिथे राहण्याची सोय कशी आहे? सरकारी वसतिगृह आहेत का? करेक्ट. जसं मी सांगितलं आपल्या माध्यमातून की इथं 6 वर्षासाठी गव्हर्मेंट हॉस्टेल्स आहेत. सेपरेट मुलांचे आणि सेपरेट मुलींचे हे हॉस्टेल्स आहेत. सगळ्या सुखसोयी तिथं आहेत. कम्फर्टेबल रूम्स आहेत, बेड्स आहेत, मॅट्रेसेस आहेत, थंड गरम पाण्याची सोय, अटॅच्ड किचन्स आहेत, टॉयलेट बाथरूम्स आहेत आणि 24/7 सिक्युरिटी देखील भक्कम आहे. आणि मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की जर आज एखाद्या विद्यापीठात जर आपल्याकडं स्वतःचे हॉस्टेल्स नसले, राहण्याची सोय नसेल तर तिकडं जाण्याचं कृपया टाळा. अगदी सर, पण सर खूपदा असं होतं की एजंट सांगतात की वेगवेगळे हॉस्टेल आहेत मुला मुलींसाठी, पण ते कॉमन हॉस्टेल निघतात. फक्त वेगवेगळ्या फ्लोअरवर मुलं मुली राहत असतात. त्याबद्दल काय सांग? नक्कीच असं बऱ्याचशा स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये होतं. कारण आपल्यासारखं तिथं त्यांच्याकडं असे वेगळे हॉस्टेल्स नसतात. जसं आपल्याकडं मुलांचे वेगळे आणि मुलींचे वेगळे हॉस्टेल्स असतात. त्याच्यामुळं काही स्टेट युनिव्हर्सिटीज काय करतात की सेपरेट फ्लोजचं डिव्हिजन करतात. मात्र इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये सेपरेट हॉस्टेल्स मुलींचे आहेत, सेपरेट हॉस्टेल्स मुलांचे आहेत. कारण त्यांचं डेलिगेशन जेव्हा भारतात आलेलं होतं त्यांनी देखील हे सर्व सिस्टीम इथं बघितलेलं आहे, स्टडी केलेला आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की मुलांच्या आणि मुलींच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून सेपरेट हॉस्टेल्स हा चांगलं ऑप्शन आहे. अगदी सर, दारिया मॅडम ज्या आहेत हेड ऑफ IKBFUच्या, त्यांची एक प्रतिक्रिया आपल्याकडे आहे. ती प्रतिक्रिया दारिया मॅमची आपण ऐकूयात. नक्की. We know that perfectly established education, strong science and campus facilities make the university excellent. Our excellence once became known worldwide, and as a result, the Immanuel Kant Baltic Federal University was shortlisted to accompany the greatest universities of the world in the QS rating. We strengthened our position in the Times Higher Education World Rankings. However, ratings are not our main aim. We focus our attention on students, their comfort while studying in our university, and quality of education. अगदी सर, खूपच छान अशी ही प्रतिक्रिया होती. तुम्हालाही तुमच्या पाल्यांसाठी MBBS साठी रशियात ॲडमिशन घ्यायची असेल तर स्क्रीनवरती जे तुम्हाला नंबर दिसत आहेत ते नोट करून घ्या आणि नक्कीच या नंबरवर संपर्क करा. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा चर्चाकडे वळूया. सर, IKBFUचा जो वार्षिक खर्च आहे तो किती आहे? कॉलेजची फी, हॉस्टेल फी, त्याचप्रमाणे मेडिकल इन्शुरन्स, विजा रजिस्ट्रेशन, विजा एक्सटेन्शन, त्याचप्रमाणे जो नेक्स्टचे जे सर्व ट्रेनिंग आहे, ही ट्रेनिंग बुक्स, याचा सगळा जर आपण खर्च बघितला वर्षाला तर अंदाजे 4 ते 4.25 लाख रुपयापर्यंत लागू शकतो. अगदी सर, पण सर काही एजंट म्हणतात की सोबतच सगळी फी भरली तर डिस्काउंट मिळतो, तर हे दिशाभूल करण्याचा काही प्रयत्न असतो काय? मी तेच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येक वर्षाची फी ही प्रत्येक वर्षालाच विद्यापीठ घेत असतं. असल्या कोणत्याही पॅकेजेसला किंवा असल्या कोणत्याही ऑफर्सला कृपया पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. अगदी सर. सर, AKECच्या काही विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, ती प्रतिक्रिया आपण बघूया. नक्की.
Hello, I'm Shamika Murudkar, an AKCN from Pune. I find myself very fortunate to be here in Immanuel Kant Baltic Federal University because in comparison to every other university I've looked, this one stands the best. As for the faculty, our professors are amazing. They take a lot of efforts and are very patient with our doubts. I have never seen any professor take so much time and effort for helping just a single student. They give a lot of personal attention, which is usually possible because of the small groups of our classrooms. The teaching methods are amazing. They use a lot of methods like using practical teaching, and they provide us with a lot of materials. So our hostels are very comfortable. We have all amenities, right from Wi-Fi to bed sheets to everything. So it was never a problem staying here in the city. AKC has played a very major role in helping us find this university. Dr. Amit Kamble, because of him, I owe him a lot of gratitude for helping me find this university. अगदी तुम्हालाही रशियामध्ये MBBS साठी तुमच्या पाल्यासाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर स्क्रीनवरती जे नंबर तुम्हाला सध्या दिसत आहेत त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. डॉक्टर अमित कांबळे सर हे तुम्हाला अजून मार्गदर्शन देतील. अजून तुमच्या ज्या काही शंका असतील त्याचं निराकरण अमित कांबळे सर तुमचं नक्की करेल. सर, या विद्यापीठांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त एक्स्ट्रा क्युरिक्युलम ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत? नक्कीच. जसं मी म्हणलं की अभ्यास हा महत्त्वाचा भाग असतोच, मात्र रिक्रिएशन आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज खूप महत्त्वाच्या आहेत. एक खूप महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांना स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम आहे युरोपमध्ये. म्हणजे जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतात तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही युरोपच्या काही क्लिनिक्समध्ये रेकमेंड करतो. सो सुट्टीच्या वेळेस ते तिथं जाऊ शकतात. त्याच्यानंतर इंडियन एक्स्ट्रावेगन्झा हा आमचा एक कल्चरल इव्हेंट असतो जिथे सगळे विद्यार्थी एकत्र येऊन इंडियन कल्चर साजरा करतात. त्याच्यानंतर क्रिकेट विद्यार्थी तिथं खेळतात. क्रिकेट टुर्नामेंट्स तिथं असतात. त्याचप्रमाणे बॅडमिंटन, स्विमिंग, चेस कॉम्पिटिशन्स आणि अशा वेगळ्या बरेच मास्टर शेफसारखे काही कार्यक्रम्स असतात. सो असे भरपूर गोष्टी आहेत जे अभ्यासाव्यतिरिक्त देखील विद्यार्थी तिथं सतत करत असतात कारण ते घरापासून दूर असतात आणि ह्या ॲक्टिव्हिटीजनी त्यांचं माइंड रिफ्रेश होऊ शकतं. अगदी सर. सर, मेडिकल कॉलेजेसमध्ये रॅगिंगचा खूप ऐकण्यात येतं. या कॉलेजेसमध्ये रॅगिंग होतं का? नाही, मी आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की रॅगिंग हा कोणताही प्रकार आमच्या विद्यापीठांमध्ये होत नाही IKBFUमध्ये आणि अजिबात कसल्याही गोष्टींचं टेन्शन किंवा काळजी करण्याची गरज नाही. अगदी सर. आणि सर, तुम्ही विद्यार्थ्यांची निवड कशी करता यासाठी? आम्ही कोणत्याही प्रकारचे एजंट्स किंवा सब एजंट्स नेमलेले नाही आहेत. जे विद्यार्थी ज्यांना ॲडमिशन करायचं आहे आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑलरेडी स्क्रीनवर आहेत. ते आमच्या ऑफिसशी संपर्क करू शकतात. आमच्या पालकांशी ते बोलू शकतात. विद्यार्थ्यांशी ते बोलू शकतात. आणि एकदा त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांची सगळे प्रोसिजर्स जे आहेत हे आमचे काउन्सिलरच करत असतात. सो त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं 12वीचे जे विद्यार्थी आहेत सायन्समधून 50% मार्क असणं आवश्यक आहे. नीट क्वालिफाईड हे असणं आवश्यक आहेत आणि त्यांची ॲप्टिट्यूड आम्ही चेक करतो. कारण असं नाही आहे की फक्त डॉक्युमेंट्स दिले आणि त्यांची लगेच आम्ही ॲप्लिकेशन प्रोसेस केलं असं नाही करत आम्ही. तर ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड ह्या सर्व गोष्टी चेक करून, कारण फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये काही खूप हजारो सीट्स नसतात, खूप निवडक सीट्स असतात आणि जे विद्यार्थी आम्हाला सिलेक्ट करायचं जे टास्क असतं त्याच्यासाठी आम्ही ते मायक्रो स्क्रीनिंग करून हे विद्यार्थी ॲप्टिट्यूडच्या बेसिसवर आम्ही सिलेक्ट करतो. अगदी सर. सर, विद्यार्थ्यांसोबत रशियात कोण कोण जाऊ शकतो? विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी कुठे एकटे जात नाहीत. विद्यार्थ्यांसोबत मी जात असतो. केव्हा काही कारणांमुळे मला जाता आलं नाही तर आमची जी ट्रॅव्हलिंग टीम आहे AK एज्युकेशनल कन्सल्टन्सी ती त्यांच्यासोबत जात असते. कारण तिथं गेल्यानंतर देखील बरेचसे प्रोसिजर्स तिथं करायचे असतात आणि आता कोविड टाईममध्ये बऱ्याचशा प्रोटोकॉल्स आणि प्रोसिजर्स वेगळ्या झालेल्या आहेत. सो ते कुठेही एकटे जात नसतात. कोण ना कोण आमच्या साईडनी त्यांच्याबरोबर अकंपनी करत असतं.
अगदी सर. आणि सर कोणाला वाचायची सवय असेल तर लायब्ररीमध्ये भारतीय पुस्तके उपलब्ध आहेत का? नक्कीच. जे बुक्स इथं मेडिकल कॉलेजमध्ये आपले विद्यार्थी रेफर करतात ते सर्व बुक्स तिथं त्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणून इथून आता विद्यार्थ्यांना बुक्स नेण्याची तिथं काही गरज नाही आहे. अगदी प्रत्येक ॲनाटॉमीपासून थेट सर्जरीपर्यंत सगळे बुक्स जे इथं वापरले जातात ते तिथं आहेत. शिवाय जसं मी सांगितलं की नॅशनल एक्झिट टेस्टचे जे लिटरेचर आहे ते देखील आम्ही त्यांना आता प्रोव्हाइड करत आहे. म्हणून विद्यार्थी एक पूर्ण टोटल जे त्याला फॉर हिज अकॅडमिक्स ज्या गोष्टी लागतात ते सर्व तिथं आता अवेलेबल आहेत. अगदी सर. जे प्रेक्षक आमचा हा प्रोग्राम सध्या बघत आहेत आणि त्यांना MBBS करायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे, काय संदेश? ऑलरेडी नीटचा निकाल थोडासा डिले झालेला आहे. जे अगोदर मागच्या वर्षी जे नीट क्वालिफाईड विद्यार्थी आहेत त्यांचं ते आता अप्लाय करू शकतात. आणि जे नवीन आता ह्या वर्षी जाणारे विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःबद्दल आणि स्वतःच्या फॅमिलीबद्दल वेळेत निर्णय घ्या. कोणतीही शंका असली, कोणतेही प्रॉब्लेम्स असले आमच्याशी डिस्कस करा आणि प्रत्येक स्टेपला तुमच्या फ्युचरच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. अगदी सर. आणि पाल्यांच्या भविष्याचा हा जो प्रश्न आहे तो खूपच गंभीर असतो. त्यासाठी तुम्ही सरांना भेटू शकता, सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सध्या स्क्रीनवरती जे नंबर तुम्हाला दिसत आहेत ते नोट करून घ्या आणि तुम्ही सरांचं मार्गदर्शन घ्या. तुमच्या अजून काही शंका असतील, खूप प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील ते थेट तुम्ही सरांना विचारू शकता. सर तुम्ही ते आलात आणि एवढं छान मार्गदर्शन तुम्ही आम्हाला दिलं त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम TV.